आज आपण प्रदीप उदारे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर तुमचं जे जन्मगाव कुठलं आहे तुमचं? माझं मुक्काम पोस्ट थारा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. ओके, तुमचं पहिलीचे 10वीचे शिक्षण कुठं झालेलं आहे? माझं पहिली 10वी आपलं आश्रमशाळा पाटोदा तालुका किनवट झालेलं आहे. ओके, तुम्हाला त्या शिकत असताना काय काय प्रसंग तुमच्या पहिलीचा तुम्ही चौथीपर्यंत आले आणि तुमचं जे तिथलं होतं तुमच्या शाळेमध्ये राहत होता ती परिस्थिती कशी होती? पहिले तर मला ते पहिलं माझ्या मोठा भाऊ आणि बहीण तिथल्या शाळेमध्ये होते. 5वीला होते माझा भाऊ. मी पहिले तिथे गेलो, त्याच्यामुळे मला पहिलं वर्ष तेवढं काही नाही झालं. दुसऱ्या वर्षी माझे ताई शाळेतून म्हणजे ड्रॉपआउट झाले. नंतर मग सर्व काही मला बघायला लागले. कपडे धुणे, प्लेट धुणे, आपल्या पेटी वगैरे सामान ठेवायला देत गेले आम्हाला शाळेतून. आश्रमशाळेतून पेटी, चादर वगैरे सर्व ते आम्हाला धुवायला लागत गेले. त्याच्यामुळे पहिले 4 वर्ष थोडंसं अवघड गेलं, कारण की आईबाबापासून पहिले लहान असतं, अजून वय पण लहान होतं. त्याच्यामुळे आम्हाला काही तेवढं कळत नव्हतं. थोडं थोडं मोठ्या मुलांसोबत राहून बघून ते आम्ही शिकलो बऱ्यापैकी तिथे राहायला तिथे. ओके, आणि माझे पण शिक्षण तिथल्याच शाळेमध्ये झालेलं आहे. तर 5वी आणि 6वी मी 2 वर्ष तिथे शिकलो. तर आपल्या मोठ्या हॉल जो होता लंब हॉल आपण म्हणतो, तिथला काय तुमचा अनुभव आहे? ते हॉल म्हणजे सर्वांचा फेवरेट हॉल होता. तिथं जवळपास आम्ही 4 ते 5 गावाचे मुलं राहत गेलो. वन साईड पूर्ण आमची शिंगरवाडी इंजेगाव राहत गेले, बाकीच्या साईडला बाकी सगळे भरत गेले. आणि ते तिथल्या गँगमध्ये, त्या गँगमध्ये कोणी जाऊन मिसळू शकत नव्हतं. ते स्पेशल हॉल आमचा मांडलेला होता आणि सर्वांना माहित होता की हा शिंगरवाडी हॉल आहे. त्याच्यामुळं तिकडं जास्त कोणी पंगा पण घेत नव्हता. ओके, आता ज्यावेळेस आपण सुरुवात असेल तर आपल्या दिवसाची सुरुवात कशी असायची आपल्या आश्रमशाळेमध्ये? पहिल्या दिवशी सुरुवात असायची आमचे वाडेकर मामा वल्ली फोगारी घेऊन येत गेले 5 वाजता. सगळ्याला टप्पो देऊन उठवायचे. पहिलं व्यायाम वगैरे करायला लावायचे. पुन्हा आम्ही उठलं की पुन्हा आम्हाला काही तिथे हे वगैरे नव्हते, बाथरूम वगैरे. आम्ही सरळ जात गेलो नदीवर गेली. नदीला जायचं सर्वजण, ब्रश वगैरे, आंघोळ वगैरे तिकडे, पुन्हा बाथरूम सर्व तिकडे जात गेलं आमचं. आंघोळ वगैरे करून पुन्हा शाळेत यायचं. 9 वाजता आम्हाला नाश्ता भेटत गेला, जसे किडीले हरभरे, आम्हाला भरपूर सारं असं म्हणजे पोहे वगैरे. नंतर ते अपडेट होत गेले. पुन्हा मग दूध, केळी वगैरे द्यायला सुरुवात केली होती. पण सुरुवातीला जेव्हा आम्ही 5वी 6वीला असते वेळेस आम्हाला तेच भेटत गेले, हरभरे, मूग वगैरे. मुच्छडची तुम्ही डबोरोटी केली आहे? हा, मुच्छड आजी आमचे होते फेवरेट आजोबा. यायचे लंगडत बिचारे दत्तनगरवरून चॉकलेट, डबोरोटी वगैरे ट्रीट गेले, सर्वांचे फेवरेट. आणि ते मुच्छड आजा म्हणजे त्याच्या मुशीला धरलं म्हणजे ते आजा मागे लागायचा. ओके, तर अजून तुम्हाला नाश्त्याची लोणी माहिती आहे का? हा, काय सांगायचं? ते लोणी म्हणजे असं पहिलं सर्वांना 1-1 चमच किंवा 1-1 वाटे आम्हाला देत गेले सर्वजण नाश्त्यासाठी. पुन्हा जे मुलं आले नाही किंवा थोडंसं जास्त झालं तर उरत गेला. मग तेव्हा जे आमचे कामाटे कर्मचारी असतात ते मामा वगैरे, ते मामा साईड लावत गेले. लोणी म्हणली की सर्व ज्ञान त्या पातेल्यामध्ये पडत गेले. 2-4 जण पातेल्यात राहत गेले. सगळे जण जेवढे हातात आले तेवढे घेऊन बाहेर पडत गेला. अच्छा, तुमचा हा अनुभव अतिशय उत्तम आहे, कारण आम्हाला यातला फक्त 2 वर्षाचा अनुभव भेटला आणि मी लहान असल्यामुळे मी काही जास्त त्या लोलीत पडलो नाही. तर बऱ्याच वेळा तुम्ही त्या लोलीत पडले असेल, त्या तुम्हाला उचलला असेल. तर त्यानंतर जेव्हा आपण पलीकडे याच्यावर जायचं नदीवरती, तर त्या वडा झाडापाशी तुम्ही आंघोळ करायचे का फुलाची करायचे? आमचे 2 होते, आम्ही फुलाचे आणि 3 मोटर म्हणून होते बघा फेमस आमचं. हा, वर सर्वात वर आम्ही झाडावर उड्या मारत होतो तिथं. ढव होता मोठा असा भरपूर सारा, जास्त नाही म्हणजे आमच्याकडे परसभर पाणी म्हणजे लोक इतकं पाणी 5 फूट पाणी राहत गेले. आम्ही तिथं झाडावर उड्या मारत गेलो. कपडे वगैरे शनिवार रविवार आम्ही तिकडे देत गेलो. आमचा दिवस आमचा नदीला जात गेला तिकडे. आणि हिवाळ्याचे काही दिवस असायचे, कसे करायचे तुम्ही? आपलं खूप थंडी व्हायची त्यावेळेस तुमचा काय उपाययोजना असायच्या? हिवाळ्याच्या वेळी आम्ही संध्याकाळीच पहिले लाकडं जमा करून ट्रीट गेलो, त्याच्या वर्गासमोर किंवा वर्गामाग आमच्या पेट्या गेले. भंगार पेटी म्हणून गेलो आम्ही त्याच्यात आम्ही काही बी भंगार सामान ट्रीट गेलो. जमा करायचं, सकाळी उठायचं, शेकायचं, पटकन नदीमध्ये उडी मारायची, पटकन परत येऊन शेकत बसायचं. आणि आम्ही थोडं सिनियर मुलासोबत राहत होतो. जेव्हा आम्ही 8वी 9वीला गेलो तेव्हा 9वी 10वीच्या मुलासोबत राहत गेलो. ते आम्हाला सकाळी व्यायाम करण्यात गेलो. आमच्याकडे घाट पण आहे बघा, पाटोदा घाट फेमस. घाटापासून आम्हाला गणपूर फाट्यापर्यंत रनिंग वगैरे करून आम्ही व्यायाम करत गेलो सकाळी थंडीच्या दिवसामध्ये. आणि पाणी जर आपल्या नदीचं कमी व्हायचं, थोडक्यात डबके राहायचे, मग तेव्हाचं काय तुमचं नियोजन राहायचं? डबके राहत गेलो तेव्हा आम्ही थोडं बहुत म्हणजे थोडं हुशार झालो होतो. तेव्हा आम्ही मास्तरांना बोलून आमच्या पाठीमध्ये म्हणजे कंपाऊंड मध्ये विहीर होती, विहिरीला मोटर वगैरे बसून आम्ही मोटरला पाणी सकाळी आंघोळ करत गेलो. ते बी शाळा भरण्याच्या अगोदर. शाळा भरल्यानंतर मुली वगैरे येत गेल्या म्हणून
आमचं सर्व 7-7:30 वाजेपर्यंत आम्ही सर्व आंघोळ वगैरे करून रिटायर केलो. बेंडके सराविषयी तुमचं काय अनुभव आहे? बेनके सर असे भारी माणूस आहेत. त्याच्या ते काय चुकलं काय करायला बेटे हो म्हणत गेले आणि छडी सुद्धा मारत गेले. एक वेळेस असा इन्सिडेंट झाला आमच्याजवळ, टाक्याची आम्ही पाण्याची टाकी असं केली बघा रबर, आम्ही ते फोडली प्लास्टिकची टाकी, आम्ही घसरगुंडी म्हणून खेळलो सर्वजण. आता सिनियर मुलांना आम्ही सर्वांचे नाव लिहिले. त्यावेळेस जेवणाच्या वेळेस संध्याकाळी 5 वाजता त्या मास्तराने एका कडकून 10वी पर्यंत मुलाला सगळ्याला मारलं होतं ते टाकी फुलल्यामुळे. बेनके सर म्हणजे भारी माणसं होतं. आणि बेंडके सरला आपल्या 2-3 गावाविषयी काय वाटतं? पिंपरपोळे, शिंगरवाडी, गुडा, तारा. ते म्हणजे पिंपरपोळे, शिंगरवाडी, गुड्याचे तर दलिंदर बेटे आहेत. दलिंदर हा बेटे होतो म्हणजे सरळ सरळ या शब्दामध्ये तुम्ही खाऊन माजले बेटे हो, तुम्ही दलिंदर हा बेटे. त्यांना सगळ्यात जास्त त्यांचा हुन्नस त्या 3 वर्गावर आत गेलाय, शिंगरवाडी, गुडा आणि पिंपरपोळीच्या मुलावर जास्त. आज आपण या पाटोदा आश्रमशाळेविषयी सगळी माहिती घेतली, जे आपलं राहणमान सांगितलं होतं आणि त्यातून या कडक परिस्थितीमध्ये आपण तुम्ही शिकलात. तर तुमचा पुढचा जो 10वी-5 नंतरचा प्रवास जो होता तो 11वी-12वीचा प्रवास कुठे झाला? माझा 11-12 म्हणजे मी तिथेच करणार होतो पाटोद्याला, पण घरचे थोडे मागे लागले होते शाळेच्या बाहेर काढायचे मला. मोठा भाऊ शिकते, तू शेतामध्ये काम कर, त्याच्यामुळे मग मला तिथून पळून जायचं होतं म्हणा किंवा तिथे शिकायचं होतं. तिथून मी 10वीची टीसी काढून मी गेलो औरंगाबादला. आता सध्या छत्रपती संभाजीनगर नाव पडलंय त्यांचं. मी तिथे औरंगाबादला 2 वर्ष होतो आम्ही, 11वी-12वी तिथे आम्ही शाळा शिकलो. आमचे मास्तर आहेत म्हणजे तुमच्या गावचे जावई संजय बुरके सर म्हणून, हा त्यांनी आमचं ऍडमिशन वगैरे करून गेलं. आमचं खूप उशिरा ऍडमिशन झाले. हा आमचं पोळ्याला ऍडमिशन झाले कारण की आम्हाला हॉस्टेल नंबर लागला होता, त्याच्यामुळे आमचं लेट ऍडमिशन झालं. मी तिकडे आश्रमशाळेमध्ये ऍडमिशन केलो, जटवाडा या हॉस्टेलला राहत गेलो 2 वर्ष तिथं. 12वी पास करून इकडे पुन्हा पुढचं शिक्षण नांदेडला झालं. 11वी-12वी कशा प्रकारे तुम्ही आपल्या घरची परिस्थिती एवढी हलाखीची असताना तुमच्या डोक्यात असं कसं आलं की आपण 11वी-12वी सायन्स करून पुढच्या मेडिकल फील्डमध्ये येण्यासाठी जो आज तुम्ही फार्मसीचा एवढा मोठा सेटअप उभा केला, तर यामध्ये तुमचं काय रहस्य आहे? आता बऱ्यापैकी म्हणजे भरपूर जण आम्हाला शाळेत सांगत गेले मास्तर वगैरे की तुम्ही काय करणार आहात, कसं करणार आहात वगैरे, तुम्हाला पुढे चालून काय बनायचं आहे. आता बऱ्यापैकी म्हणजे आमचे डॉक्टर वगैरे जास्त ओळखीचे नव्हते, पण पोह्याचं डॉक्टरच होतं, मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं आम्हाला. तर 10वीला घेतल्यानंतर सायन्स घ्यावं लागते म्हणून आम्हाला सांगितलं मास्तरनं. पण आम्हाला काही इंग्लिश तेवढी बरोबर व्यवस्थित येत नव्हती 10वीपर्यंत. पण 11-12 सायन्स घेतली, थोडंसं रट्टा मारून म्हणा, थोडंसं शब्द पाठ करून म्हणा, थोडी बरं माहिती झाली. मग त्याच्यानंतर 10वीला 12वीला मार्क वगैरे बऱ्यापैकी पडले, 70-69% पडले. पण आपला काय MBBS ला किंवा म्हणा CET मध्ये आम्ही पास झालेलो नाही. 10 ते 15 मार्कांचं CET गेले समजा. त्याच्यानंतर वाटलं की चला आपण डॉक्टरला नाही लागलो, कारण घरची परिस्थिती नव्हती की रिपीट करणं किंवा पैसे लावून रूम ठेवणं, क्लासेस लावणं. परिस्थिती नसताना घरच्यांनी सांगितलं की बाबा आपली परिस्थिती नाही, तू तुझ्या हिशोबाने बघ. त्याच्यानंतर आमच्या गावातले डॉक्टर बुरके सर म्हणून आहेत, अशोक बुरके तुमचे मित्र आहेत, त्यांना मी लातूरला जाऊन भेटलो. त्यांच्यासोबत 2 दिवस राहिले हॉस्टेलला. त्यांनी सांगितलं की प्रदीप अवघड होईल, तू होईल तर काहीतरी रेग्युलर एक निवड डिग्रीचा आणि पुढं मग क्लासेस चालू करत असेल तर मग तू बघते. पण घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मग मी त्यांच्या थ्रू मी फार्मसीला ऍडमिशन केले आणि गव्हर्नमेंट कॉलेज नांदेडला माझं फार्मसी झाली बघा. त्याच्यानंतर मग फार्मसी झाली, 2 वर्ष तिथं होते. त्याच्यानंतर डायरेक्ट ओके. तुम्ही ज्या वेळेस आता आपला जो सुरुवातीला आपला जो संपर्क आला, जसं आमचे मेवणी म्हणून बी आला, एक छोटा भाऊ म्हणून बी आला, एक मित्र म्हणून बी आला. तर सुरुवातीला आपण 2017 मध्ये मुळा PSC भेट झाली आणि त्यानंतर आपण जो प्रवास आपण मुंबईकडे परतवला, तो तुमचा तिथं गेलेला प्रवास आणि मुंबईत राहिलेली आपली 6 वर्षे कशा प्रकारे तुम्ही इतके कठीण परिश्रमामध्ये ठाणे टू बोरिवली, ठाणे टू साऊथ जुहू इतक्यापर्यंत काढला, हा प्रवास किती तुमचा म्हणजे कठीण होता, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता इथून मुंबईत गेलो, आपल्याला काय बऱ्यापैकी काही माहितीच नव्हतं. तिथं एवढी रश, एवढी गर्दी असते, तर भन्नाट असते. आपल्यासारखा गावठी माणूस गेला म्हणजे तिथं पिळून निघणार पूर्णपणे. त्याचा ट्रेनमध्ये चढायचं लोकलमध्ये मला तर ते पूर्ण अवघड आहे. तुम्ही जर समोर उभा टाकले तुम्हाला सगळेजण तुडून जाते, एवढी गर्दी असते. पण पहिले मी 2 महिने होते मी अंधेरीला होतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला माहितीच आहे की बा असं असं असतं वगैरे. ट्रेनमध्ये जास्त भीड असते, गर्दी असते. त्याच्यानुसार मग आता तुम्ही आणि सोबत आपण एकत्र आलो की मग मला थोडंसं लांब प्रवास करावा लागेल, कारण की 2 ट्रेन चेंज करायला लागत गेल्या मला, एक सेंट्रल आणि एक वेस्टर्नची. मग पुन्हा मी ठाणे टू दादर जात गेलो एका ट्रेन लोकलने. त्याच्यानंतर मग दादर टू सांताक्रूज जात गेलो, तिथून पण जुहूला जात गेलो.
एवढी गर्दी असत गेली त्याच्यामुळे चढायलाच भेटत नव्हतं. कधी कधी 3-4 ट्रेन मिस होत गेल्या. मग मी थोडंसं डोकं लावलं आणि मी उलटी ड्युटी घेतली. समजा मी नाईट ड्युटी घेतली. नाईटला म्हणजे इकडून जाते वेळेस गर्दी राहत नव्हती, तिकडून येते वेळेस पण गर्दी राहत नव्हती. म्हणजे सकाळी उलटा प्रवास घेतल्यामुळे मला बऱ्यापैकी ते सोपं गेलं. आपल्या 6 वर्षात आपण दोघं एका घरात राहून, म्हणजे आम्ही एका घरात राहून सुद्धा आम्हाला असं वाटत नाही मी आणि भाऊजी दोघंजण सोबत बसून जेवलो हे मला आजही आठवत नाही. कारण आम्ही ड्युटीला यायचो, याचा टाइम वेगळा असायचा, झोपायचो कधी याचा टाइम वेगळा असायचा. 6 वर्ष राहून मी आणि भाऊजी एका रूम मध्ये असून एकदाही सोबत आम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त 6 वर्षामध्ये म्हणा किंवा आम्ही 4 वर्ष तिथं होतो तर जास्तीत जास्त आम्ही 5-6 वेळेस एकत्र बसून जेवलो असत. यांची आमची भेट कधी व्हायचंच नव्हती. हे डायरेक्ट याची 48 घंटे ड्युटी, 24 घंटे ड्युटी राहत गेली. जेव्हा मी घरी येत गेलो हे राहत नव्हते, जेव्हा मी येईन आले तेव्हा मी राहत नव्हतं. आमची भेट एका रूम मध्ये राहून सुद्धा आमची भेट होत नव्हती. आम्ही भरपूर म्हणजे तिथं काढलंय कसं तरी 6 वर्ष. आणि कोविडचा काळ तुमचा कसा राहिला? कोविडचा काळ बहुत खतरनाक होता. कारण की तिथं आणि माझं नवीन बाळ दिले म्हणजे जन्माला आलं होतं कोविड मध्ये. हा, आणि त्याला पहिले तिकडे आम्ही करोना म्हणत गेलो त्याला. करोना त्याच्यामुळे मग ते जे आता आमचे जे मालक होते म्हणा किंवा आमची जी कंपनी होती त्याला सेल वाढवण्यासाठी त्यांनी ते डोर ओपन केला आणि पेशंट मध्ये घेऊ लागले. तर मी एरिया मॅनेजर म्हणा किंवा मॅनेजरला कंप्लेंट केली की असं नाही करू शकत तुम्ही, आमच्या घरी लहान बाळ आहात वगैरे. ते मानले नाही. मग मी ते सोडून दिलं. पुन्हा आम्ही करोनामध्ये एका बसमध्ये आलो. बसमधून आम्ही इथपर्यंत आलो. लय अडचणीत आलो. म्हणजे हा त्यावेळेस असं असायचं की जर समजा मुंबईवरून जर आपल्याला गावाकडे जर यायचं असलं तर त्यावेळेस बसेस असायच्या. तर त्या बसेस आपण मला असं वाटतं की भाईंदरपाडा उमरखेडपर्यंत, तर त्या उमरखेडच्या बसमध्ये बसून तुम्ही आले होते. ते 15 वर्षाचा जो बंड्या होता आपला 15 दिवसाचा. 15 दिवसाचा. ओके. तर तिथला अनुभव बस मला कसा होता? तिथं खतरनाक. एक पाय लांब केला तर दुसरा पाय पण जोड करता येत होता. एवढं अवघड होतं. आणि बस कुठं थांबू शकत नाही. ते पोलीसवाल्या आला तर अवघड होतं. त्यांनी पास काढला होता पण ते म्हणजे की नाही थांबू शकत. त्याच्यानंतर आम्ही तेवढ्या अडचणीमध्ये बसून एका मांडीवर मांडी बसून आलो होतो. आम्ही पाठीमागे तर 4 जणांच्या जागी आम्ही 7 जण बसून आलो होतो. बारीवारी एकाच्या मांडीवर बसून आलेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही इथं मुळाजवळ आले होते. तर त्यावेळेस जो तुमचा अनुभव होता औरंगाबादला असताना जेव्हा तुम्ही एक सांगितलं की किस्सा की खांबाला तुमची गाडी धडक झाली, तेव्हा काय झालं? औरंगाबादला जेव्हा असतेच आम्हाला आम्ही जात गेलो. म्हणजे सायकल घेतली होती आम्ही जाण्यासाठी वगैरे. सायकल घेतली त्या आम्हाला काय तेवढं म्हणजे माहिती नव्हतं ना गर्दीमध्ये कसं चालवायचं काय नाही वगैरे. समोरून एकदम ट्रक आणि 2 व्हीलर आले. आम्हाला काही कळत नाही. डायरेक्ट खांबाला गेलो. ते थोडक्यात वाचलो आम्ही पूर्ण नालीमध्ये पडल्यामुळं. नाहीतर एखादी जर हे झालं असतं तर आमचं तेव्हाच औरंगाबादला झालं असतं. ओके. म्हणजे हा तुमचा प्रवास झाला. आणि त्यानंतर आपण मुंबईवरून 2023 म्हणून आपण आज आपण माहित नाही आज आपण एक मनस्वी हॉस्पिटल आणि जे तुमचं आपलं जे प्रज्वल मेडिकल आहे, प्रज्वल मेडिकलचा तुमचा इतिहास कसा राहिला की जो सुरुवातीपासून आपण स्टार्ट कसं केलं आणि कसं तुम्हाला परिश्रम घ्यावा लागला? तिकडे करोनामुळे काय तिथं जमना गेलं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बा गावाकडे यायचं. गावाकडे यायचं पण आलं तर आमच्याकडे काही नव्हतं म्हणजे भांडवल नव्हतं बऱ्यापैकी. पण आम्हाला उभं तर करायचं होतं. पहिला आम्हाला 5-6 महिने लागले. ते पूर्ण हॉल होता. आम्ही अपडाऊन करत गेलो थाऱ्याहून पूर्ण. म्हणजे आमचे कारागीर वगैरे तर काम करत गेले. त्यांच्यावर हे बघणं, हे पूर्ण माल वगैरे आणून देणं, हे सर्व हे केले. पहिला जो ओपनिंगच्या वेळेस तर आमच्याकडे काय माल वगैरे जास्त नव्हतात. आम्ही हळूहळू जसं आम्हाला जमेल त्या हिशोबाने आम्ही माल वगैरे याच्यात भरला. आता बऱ्यापैकी म्हणजे आमचं मेडिकल वगैरे भरून आहे. पहिले स्टार्टिंगला आम्हाला काही जास्त पेशंट वगैरे नव्हते. बऱ्यापैकी पेशंट हळूहळू आले. 2 वर्षामध्ये आम्ही चांगलं बऱ्यापैकी म्हणजे कमवले म्हणा पेशंट असं म्हणता येईल. एखाद्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना जर फार्मसी केली तर त्यांनी हा जो व्यवसाय आहे कशा प्रकारे त्याने हँडल केला पाहिजे किंवा तुम्ही काय त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊ शकता? नवीन गरीब वर्ग असेल तर पहिलं माझं म्हणणं आहे की त्यांना थोडंसं बहुत बाहेर गावी म्हणा, मुंबई ठिकाणी म्हणा किंवा पुणे ठिकाणी जाऊन थोडंसं 1-2 वर्षाचा म्हणा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तिथली पब्लिक तुम्हाला कशी बोलते, तुम्ही कसं वागता, कोणता माल कसा मागवायचा, कोणता स्टॉक व्यवस्थित ठेवल्यानंतर आपला व्यवस्थित म्हणजे एक्सपायरी जाणार नाही बाबा, किंवा आपण कोणता प्रोडक्ट किती मागवलं पाहिजे आणि त्या एरियामध्ये कोणतं चालते. जेव्हा आपल्याकडे आला तर महागडं प्रोडक्ट नाही चालणार. मग आपण त्या हिशोबाने माल ठेवायचा.
आणि पण असं नाही ठेवायचं की आपल्याकडे जेनरिक वगैरे म्हणजे चला पेशंट याला आपण जेनरिक काढू शकतो असं नाही. त्याच्यामुळे रिझल्ट नाही येणार, तुमचं पेशंट नाही वाढणार. ब्रँडेड माल ठेवला म्हणजे प्रॉपर तुमचं रिझल्ट येणार, पेशंट पण सॅटिस्फाय होणार त्याच्यामध्ये तुमच्या रिझल्टला. त्याच्यामुळे तुमचे पेशंट कनेक्ट होणार एका पण ते पेशंट सांगतो चांगला रिझल्ट आहे मग तुम्ही इथे या. आणि मेडिकलचं झालं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमचं आता आमच्या FIFA म्हणतात म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. मेडिकल आणल्यानंतर पहिले तुम्ही जे माल आणला पहिला ते पहिलं काढायचा असतो, ते जे मागवलं ते नंतर काढायचं असतो. मोस्टली असते तुम्ही रनिंग प्रोडक्ट आहे ते आणि बऱ्यापैकी असते तुमचं दिसण्यावर. आता तुमचं जर जनरल काउंटर आहे समजा, ओपन काउंटर म्हणा किंवा जनरल काउंटर आहे तर रोडला टच आहे तर तुम्हाला डिस्प्लेवर जास्त भर द्यायला पाहिजे. कारण की डिस्प्ले जेवढं जास्त तुमचं मेडिसिन दिसेल किंवा प्रोडक्ट दिसेल तुमचे तर समोरून पेशंट किंवा म्हणा कस्टमर म्हणा तुमचं ते समोरून विकत घेईल. बऱ्यापैकी त्याच्यात तुमचं सेलमध्ये भर पडेल. होईल तेवढं तुम्ही क्रॉस सेलिंग करा, अप सेलिंग करा. म्हणजे पेशंट समजा छोटं मागत असेल त्याला थोडं समजून सांगा की बाबा याच्यामध्ये तुमचा फायदा आहे, तुम्ही तुमचे पैशाची अपेक्षा याच्यात असतात तर तुम्ही हे घेऊ शकता. ते त्या हिशोबाने तुमची वाढ शकता. तुम्ही हा एवढ्या गरीब परिस्थितीतून ज्या थारा या आपण गावातून आजपर्यंत एवढी मोठी जी यशोगाथा आता तुम्ही सांगितली, तुमचे जसे ठळक पॉईंट सांगा की जेणेकरून यातून तुम्ही कुठल्या कुठल्या पॉईंटवरती असं आपण शिकून आपल्या जीवनाला अपग्रेड करून कुठे कुठच्या अडचणी आल्या, कुठं कुठं तुम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करून तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा तुम्ही स्वतःला असं बदलत राहा. घरची परिस्थिती बिकट होती, आम्हाला काम केल्याशिवाय वगैरे किंवा काय केल्याशिवाय येत नव्हतं. बाबा वगैरे आमचे दारू पीत गेले, घरी राहत नव्हते. आईवर सर्व भार होता, 2-3 लेकरं होते. त्याच्यामुळे मग आईने आम्हाला तर परिस्थिती नव्हती चांगल्या शाळेत शिकवायची वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आश्रम शाळेतच टाकले. आश्रम शाळेत जेव्हा आम्हाला सुट्ट्या लागत गेल्या पंचमीला म्हणा किंवा मग दिवाळीला म्हणा, पंचमीला लागला तर आम्ही शेतामध्ये जाऊन स्वतः सर्व गोष्टी आम्ही करतो. एक तर पहिले आम्ही शाळेमध्ये जात वेळेसच आम्ही पूर्ण शेतातली पेरणी करूनच जात गेलो. कारण आताची जी पिढी आहे 10वीपर्यंतच्या जी मुलं आहेत, 10वीपर्यंतची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही काय केलं पाहिजे आता? तुम्ही बऱ्यापैकी आता तुम्हाला आई बाबा म्हणा किंवा तुमच्या आता बऱ्यापैकी हे बदललेलेच आहे. म्हणजे जमाना बऱ्यापैकी पैसा आहे, आमच्या वेळेस नव्हता, तुमच्या वेळेस आहे. तर तुम्ही बऱ्यापैकी होईल तेवढं तुम्ही स्वतः मेहनत करा. म्हणजे वडिलांना असं म्हणजे टॉर्चर किंवा प्रत्येक गोष्टीला हट्ट धरू नका मला हे पाहिजे ते पाहिजे. सिच्युएशन किंवा तुमच्या घरची परिस्थिती बघून तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर शिक्षण कोणतंच वाया जात नाही. तुम्ही छोटा मोठा डिप्लोमा करा, मोठी डिग्री करा, तुम्ही तुमचं ध्येय ठेवा. जोपर्यंत तुम्ही ध्येय ठेवणार नाही मला त्या गोष्टी करायच्या तोपर्यंत तुमच्या अंगात जिद्द येणार नाही, तोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करू शकत. तर तुम्ही असं शिकायचं म्हणून शिकलं तर तुम्ही कुठे पोहोचणार नाही. तुम्ही 10वी फेल किंवा 12वी फेल झाल्यानंतर आपोआप घरी येणार. घरी येऊन कारण की तुम्हाला काम जमणार नाही, शेत जमणार नाही, पुन्हा तुम्ही खाऊन फिरणार, आगामध्ये लागणार, हे बाकी सगळ्या गोष्टी होतील. मला अशा प्रकारे तुम्ही छान अशी आमच्या या एक फार्मसी या फील्डमध्ये ज्या अतिशय दुर्गम भागातून अंध आदिवासी या समाजातून तुम्ही चांगली कामगिरी करून आज आपण स्वतःचा व्यवसाय आज उभारला आहे. तर असंच मला असं वाटतं की समाजातल्या मुलांनी आपण एवढं मोठं शिक्षण घेऊन आपण कधी कधी फेल ठरतो की आपल्याकडे पैसा नाही आहे किंवा कुठल्या गोष्टी नाही आहेत आणि त्याच्यावर माणूस काय करतो की चला कुठला तर एखादा जॉब करायचा किंवा कंपनीज करायच्या. तर हे आपण त्या याच्याकडे नव्हतो. तर मग मुलांनी हा जो हे आहे जसं की पैसा नसल्यानंतर काय करावं, तर नाही थोडक्यात सांगा की तुम्ही व्यवसायामध्ये की पैसा नसताना कसा उभारा करावा आणि तुम्हाला काय वाटतं का काही येते का? हा, ते करू शकतो. पहिली गोष्ट तुम्ही शिकले काय, तुम्ही जर समजा जॉब करून शिकत असाल, तुम्ही जे जॉब करता किंवा तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे ते जॉब निवडा तुम्ही. म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढे चालून तुम्हाला ते आयडिया येईल की मला या गोष्टी केल्यानंतर मला असं असं करता येईल पुढे जाऊन. जर तुम्ही समजा तुम्हाला फार्मसी करायची, तुम्ही भलत्याच कंपनीमध्ये किंवा म्हणा दुसरं जनरल स्टोअरमध्ये म्हणा किंवा जसे डीमार्ट वगैरे आहे या ठिकाणी तुम्ही जनरल प्रोडक्ट विकलं, तुम्हाला इकडल्या गोष्टीचं फार्मसीचं काही नॉलेज येणार नाही. तुम्ही शिकत करत असाल तर मग चांगली गोष्ट आहे. दोन्ही गोष्टी माहिती होतात, एकूण शिक्षण येते आणि एकूण तुम्ही ज्या फील्डमध्ये जाणार आहे त्या फील्डमध्ये जॉब केला तर तुम्हाला माहिती होतं पुढे झाल्यानंतर मला कोणतं स्टेप पुढे घेता येईल बा, मी बिझनेससाठी कोणतं कनेक्ट करू शकतो म्हणा किंवा कोणती गोष्ट मी वाढू शकतो आणि कोणत्या गोष्टीवर मला कंट्रोल ठेवा पाहिजे. तसं जास्त तुम्ही प्रोडक्ट मागून बी अर्थ नसते ना. समजा मेडिकलमध्ये आहे, माझ्याकडे एक प्रोडक्ट समजा चालत नाही तर मी ते जास्त प्रोडक्ट मागून ते अर्थ नाही ना, तुमचं इन्व्हेस्ट होणार त्यात बिनकामी आणि तुमचे प्रोडक्ट कंटिन्यू चालतं ते जास्त मागा. तुम्हाला त्या जेणेकरून तुम्हाला स्कीम मिळेल किंवा त्याच्यामध्ये वेगळं काही भेटू शकते. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकता आणि तुम्ही शिकू शकता गोष्टी, तुम्ही काय मागू शकता किंवा काय ठेवू शकता. छान झालंय सरांनी आज आपल्याला फार्मसीविषयी पूर्ण माहिती दिली आणि आज आम्ही तुमची यशोगाथा पूर्ण चांगल्या प्रकारे आज
इथं रेखाटलेली आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी असं मागं न खचता आपण यांच्याकडनं धडा घेतला पाहिजे आणि पुढेही पुढच्याही पिढीला असं करून आपल्या व्यवसायामध्ये, कारण पुढची पिढी खूप अवघड आहे, कारण सरकारी नोकऱ्या नाहीत, तर आपल्याला व्यवसायामध्ये येऊनच आपल्याला व्यवसाय उतरावा लागणार आहे. तर याच्यातून त्यांच्या यशोगाथेतून आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशी उतरता येतील याच्याकडे सर्वांनी मला असं वाटते त्यांनी तिकडे बघितलं पाहिजे. आणि तुम्ही अतिशय सुंदर अशी आम्हाला आज चर्चासत्रामध्ये तुम्ही भाग घेतला, त्याबद्दल आम्ही आमचं मनस्वी हॉस्पिटलतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. नेहमीच असेच छोटे मोठे असलेल्या याच्यामध्ये तुम्ही भेटत जा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.